आता अनेक मुलांचे प्रश्न येत होते की सॉलिड स्टेट हा चॅप्टर तर घेतला, सोल्युशनचं कधी घेणार. तुमच्या सर्वांसाठी सोल्युशनचे हे 5 प्रश्न सांगितले. या 5 प्रश्नांमध्ये प्रत्येक कन्सेप्ट कव्हर होऊन जाणार. कुठला MCQ कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं, किती सोप्या वेळेने आपण फिजिकल केमिस्ट्री संपवू शकतो, या सर्व गोष्टी आज मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. 1 पासून तर 5 पर्यंत हे प्रत्येक प्रश्न MST CET 2021ला प्रत्येक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आले. प्रत्येक विद्यार्थ्याने काळजीपूर्वक वही पेन घेऊन बसायचं आणि प्रत्येक प्रश्न सर कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात तो व्यवस्थित बघायचा आणि स्वतःही या व्यतिरिक्त जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. आधीच सांगतोय, MST CET परीक्षा नुसता अभ्यास करायची नाही, तर अभ्यासासोबत सराव करण्याची परीक्षा आहे. जो जास्त सराव करणार तो जास्तीत जास्त मार्क्स मिळवणार, जो अभ्यास करणार तो अभ्यासू होणार आणि जो जास्त अभ्यास करणार तो टॉपर होणार. ही या परीक्षेची महत्त्वाकांक्षा आहे. हुशार पण मागे पडतो आणि कमी हुशारी पुढे जातो, हे या परीक्षेचं वैशिष्ट्य आहे. बोर्डाचं आणि याची तुलना करणारे लोक तुलना करत राहणार आहे. आपल्याला पुढे जायचं आहे आणि जास्तीत जास्त स्कोअर करायचं आहे. ठीक आहे. पहिला लेक्चर पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करणार आहे. 1 पासून 5 प्रश्न आता मी सुरुवात करणार आहे. अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक विद्यार्थ्याने बघायचंय. आता पहिला प्रश्न काय सांगतोय, कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन H2O. म्हणजे काय, आपल्याला सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करायची. म्हणजे S इज इक्वल टू काय लिहिलं सरांनी, क्वेश्चन मार्क. ठीक आहे. पुढे काय सांगतोय तू, ऍट 0.75 बार. म्हणजे 0.75 बार. बार जे असणार आहे ती काय, कसलं युनिट असतं, ते प्रेशरचं युनिट असतं. इफ हेनरी लॉ कॉन्स्टंट म्हणजे काय, KH. KH ची किंमत किती दिली त्यांनी, 7 गुणिले 10च्या डोक्यावर वजा 4. मग प्रश्न पडला की आता कुठला फॉर्म्युला यूज करणार, तर यासाठी फॉर्म्युला यूज करत असतो आपण हेनरी लॉचा. हेनरी लॉ काय सांगतो आपल्याला, S इज इक्वल टू KH इंटू P. बरोबर आहे. मग मला S शोधायचं आहे सर. मग KH ची किंमत किती दिली मला, 7 गुणिले 10च्या डोक्यावर वजा 4. प्रेशर किती दिला सर मला, 0.75. मग आता काय करणार आम्ही, हा जो 0.75 आहे याला 35 गुणिले 10च्या डोक्यावर वजा 2 लिहिणार. गुणिले 10च्या डोक्यावर वजा 4 आहे तसा आणि गुणिले 7 आहे तसा. वजा 4 आणि वजा 2 ओव्हरऑल काय होणार सर, वजा 6 होणार. मग इकडे मी वजा 6 लिहिला आणि 75 गुणिले 7 केलं तर बघ व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायची. एवढ्या कष्टाने तो अभ्यास करतो, कॅल्क्युलेशन होतं, चुका नाही करायच्या. 5 7 किती होणार आहे, 35. 7 7 किती होणार आहे, 49. 49 आणि 3 किती येतात, 52. मग इकडे किती आलं, 525 गुणिले 10च्या डोक्यावर वजा 6. तू यालाच कसं लिहू शकतो, 52.5 गुणिले 10च्या डोक्यावर वजा 5. का वजा 6 लिहिणार तू, वजा 5 लिहिणार. कळाले पर्यंत. एवढ्या सोप्या पद्धतीने 2021चा प्रश्न आपल्याकडून सॉल्व्ह झाला. दुसरा प्रश्न काय सांगतोय, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट. मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट म्हणजे असतो KB. KB इज इक्वल टू क्वेश्चन मार्क दिला. इफ द इलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट. इलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट म्हणजे असतं डेल्टा TB ऑफ 10 ग्राम ऑफ अ सोल्यूट. म्हणजे सोल्यूटचं वजन 10 ग्राम दिलं. 100 वेळेस सांगितलंय जेव्हा ही 10 ग्राम 100 ग्राम अशी कन्सेप्ट येते तेव्हा काय लक्षात ठेवायचं, एक म्हणजे असतो सॉल्व्हंट, एक म्हणजे काय असतो सॉल्व्हंट आणि 2 म्हणजे काय असतो माझा सोल्यूट असतो. मग सरांनी इथं व्यवस्थित विचार केला तर इथं बघायला असं मिळणार आहे की ह्या 10 ग्रामला या 100 ग्राम पाण्यात टाकतोय. मग 10 ग्राम हा सोल्यूट झाला कारण की त्याला टाकलं जातंय पाण्यामध्ये आणि तो ग्राम म्हणजे वजन झालं, सोल्यूटचं वजन झालं. मग त्याला आपण W2 ने रिप्रेझेंट करणार. त्याचा फॉर्म्युला असणार किंवा त्याची व्हॅल्यू असणार 10 ऑफ अ सोल्यूट. या सोल्यूटचं वजन आहे, मोलर मास आहे 100 ग्राम. म्हणजे त्याचा मोलर मास पण किती दिला मला, 100 ग्राम दिलं. ठीक आहे. पुढे काय सांगतोय तो, इन 100 ग्राम ऑफ वॉटर. म्हणजे जो वॉटर मध्ये टाकलं जातंय म्हणजे सॉल्व्हंट मध्ये टाकलं जातंय, त्या सॉल्व्हंटचं वजन किती दिलं त्याने, W1 ची किंमत किती आली, 100. आणि काय विचारलं त्याने, काय दिलं त्यांनी, दिलं व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट फॉर अ वॉटर इफ द इलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट. म्हणजे त्याचं बघ, इलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट तो इथं देऊ शकत होता, त्याने इथं दिला का, नाही. त्याने डायरेक्टली किंमत इथं दिली. इलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट किती असणार आहे, डेल्टा T. म्हणजे डेल्टा TB इज इक्वल टू डेल्टा T असं तो म्हणतोय.
मग प्रश्न पडतो कसा सॉल्व्ह करायचा याला, तर इकडे मी जरा या प्रश्नाच्या जागेवर त्याचं सोल्युशन येतो. ठीक आहे, याचं सोल्युशन मी तुला सांगणारच आहे. पहिले याचा इकडनं कंटिन्यू करणार. असं असतं तेव्हा कसं करायचं, डेल्टा टीबी इज इक्वल टू KB इंटू स्मॉल हा एक फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहिती आहे. मग आता ही जी मोलॅलिटी असते म्हणजे स्मॉल एम असतो, त्याचा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम. मग त्याच्यामुळे मी त्याला 1000 ने मल्टिप्लाय केला. आता हा जो N2 असणार आहे, N2 च्या जागेवर आपण लिहित असतो W2 अपॉन M2. ठीक आहे, म्हणजे मी या सर्व गोष्टी या छोट्या m च्या जागेवर लिहू शकतो. मग लिहून घेऊ आपण. इकडे काय लिहिलं आम्ही W2, इकडे काय लिहिलं आम्ही 1000, त्याच्या खाली काय लिहिलं आम्ही W1 इंटू M2. ठीक आहे, मग आता याच्या खाली आला W1 इंटू M2. आता बघ काय सांगतोय तो, मला काय विचारलंय, केबी विचारलाय. ठीक आहे, मग हा केबी जो आहे, केबी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. मग सरांनी काय केलं, या केबीला पाहिजे ना आपल्याला मिळवायचं आहे ना, मग ज्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या त्याला एका साईडला ठेवायचं आणि ज्यांना मिळवायचं नाहीये त्यांना एका साईडला घेऊन द्यायचं. म्हणजे याला इकडं आहे. म्हणजे इकडे काय आलं, डेल्टा टीबी इंटू काय झाला W1 इंटू काय झाला M2 अपॉनला काय आला हा W2 अपॉनला काय आला हा 1000 आला. मग आता इज इक्वल टू फक्त शिल्लक करायला मला केबी. ठीक आहे, मग डेल्टा टीबी ची किंमत किती दिली त्यांनी, डेल्टा टी गुणिले W1 ची किंमत किती दिली त्याने मला 100, गुणिले M2 ची किंमत किती दिली त्याने मला 100, डिवाइड बाय W2 ची किंमत किती दिली त्याने मला 10, गुणिले काय 1000. सर एवढं मोठं कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे. काय 2 0 2 0 2 0 2 0, म्हणजे इथं केबीची व्हॅल्यू जी आहे ही डेल्टा टी एवढी आहे. ऑप्शन बी याचा करेक्ट आन्सर आहे. गालित करतो सर्वांना, काही अडचण नाही. पुढचा प्रश्न काय, व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन व्हेन 2 मोल ऑफ अ नॉन व्होलेटाइल सोल्यूट इज डिसॉल्व्ड इन 20 मोल ऑफ H2 इफ P1 नॉट इज इक्वल टू 32 mmHg. मग आता असा प्रश्न असतो ना, मग इथं आपल्याला आहे ना वेपर प्रेशर आला. काय आलाय, वेपर प्रेशर. मग वेपर प्रेशर आल्यावर एक फॉर्म्युला यायला पाहिजे, डेल्टा पी अपॉन P1 नॉट इज इक्वल टू काय असतो X2. ठीक आहे, म्हणजे काय, हा जो डेल्टा पी असतो त्याच्या जागेवर सर काय लिहू शकता P1 नॉट मायनस P1 अपॉन काय असणार आहे P1 नॉट. मी अजून पण सांगतो, हे प्रश्न जर का सॉल्व्ह होत नसणार ना तर याच्यात चुकी तुमचीच आहे, दुसरी कोणाची चुकी नाही. आधीच सांगतो, यूट्यूब चॅनलवर जे माझ्याकडे शिकत नाही विद्यार्थी त्यांच्यासाठी ऑनलाईन माध्यमातून मदत पोहोचवतोय ना, एक काम करायचं, लेक्चर ऑलरेडी सोल्युशनचं आहे, जायचं आणि बघून घ्यायचं. ठीक आहे, CET तुमच्याकडे वर्षातून एकचदा तुम्हाला CET द्यायची, बाकी फालतू कामं तुम्ही वर्षभर करू शकता. CET पुढच्या वर्षी देणार नाही, त्याच्या पुढच्या वर्षी देणार नाही, त्याच्यामुळे एकदाच द्यायची आणि एकदाच चांगले मार्क्स आणायचे आणि चांगल्या कॉलेजला पळायचं. मग आता इथं काय सांगायचं, डेल्टा पी अपॉन P1 नॉट इज इक्वल टू H2 आहे. मग या डेल्टा पीच्या जागेवर सरांनी काय टाकला, P1 नॉट मायनस P1 टाकला आणि P1 नॉट आहे तसा. मग आता हा H2 असतो त्याच्या जागेवर सर टाकणार आहे N2 अपॉन N1. मग आता आपल्याला फॉर्म्युला कळाला. मग आता काय दिले प्रश्नात करू, व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन. आता वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन जो असतो त्याला P1 ने रिप्रेझेंट करतो. कशाने रिप्रेझेंट करतो आपण त्याला, P1 ने. When 2 मोल ऑफ नॉन व्होलेटाइल सोल्यूट, आता सरांनी सांगितलं ना सोल्यूट म्हणजे किती 2. मग आता त्यांनी 2 ची किंमत दिली ना, सोल्यूट N2 मोल, मला 2 मोल दिले सोल्यूट साठी. मग N2 ची किंमत किती दिली त्याने, 2 दिली. इज डिसॉल्व्ड इन 20 मोल ऑफ वॉटर. म्हणजे या 2 मोलला आपण 20 मोल पाण्यामध्ये डिसॉल्व्ह केलं. म्हणजे N1 ची किंमत किती दिली त्याने मला 20 दिली. P1 नॉट ची किंमत किती दिली त्याने मला 32. सर कसं करू, कठीण आहे काय, नाही बिलकुल. N2 किती माझ्याकडे 2, मग इकडे काय टाकला मी 2. N1 किती माझ्याकडे 20, मग इकडे काय टाकला मी 20. ठीक आहे, संपलं. P1 नॉट किती माझ्याकडे 32 mmHg. हा 32 तिकडे घ्या. ठीक आहे, म्हणजे गुणिले काय झालं इथं 32 झालं. ठीक आहे, पे दुने किंवा थांब पे एक बे 10 आहे 20 1/10 इंटू 32 आला. इकडे खाली 10⁻1 आहे, वर जाताना -1 होता, म्हणजे काय 3.2 आला ना. पुढे काय, आता हा पाहिजे मला P1 नॉट दिलाय ना इकडे 32 दिला, वजा P1 पाहिजे ना,
मग या Q1 ला तिकडे पाठवतो तो प्लस होणार, याला इकडे पाठवतो तो वजा होणार, म्हणजे 3.2 इज इक्वल टू हा P1 तिकडे गेला. सर कसं करणार? सोपी गोष्ट आहे ना. 32.0 असं लिहून घ्यायचं आणि इकडे 3.2 लिहून घ्यायचं. 10 तून 2 गेले किती येणार आहे? 8. 12 तून 4 गेले उत्तर किती येणार आहे? 8. आणि इकडे किती येणार आहे? 12 तून इकडे आजच्या घेतला ना, 10 तून 2 गेले किती झाले? 8. मग 12 तून 4 गेले किती आलं? 8. आणि 3 तून 1 गेले किती? म्हणजे ऑप्शन काय आलं माझं? 28.8. का आलं? P1चं उत्तर किती आलं माझ्याकडे? 28.8. त्याने 29 दिले, 29 करेक्ट आन्सर. कळालं सर? जायचं पुढे. किती प्रश्न झाले? चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज द हेनरी लॉ कॉन्स्टंट? Henry law constant. म्हणजे हेनरी लॉ कॉन्स्टंट विचारला म्हणजे काय विचारलाय? If a solubility of a gas If solubility of gas in a water in a water at 298 Kelvin at 298 Kelvin at 1 bar pressure, pressure प्रेशर किती दिलं त्याने? 1 bar is 7 into 7 into 10 raised to minus 4. 10 raised to minus 4. पुन्हा कुठला लॉ यूज करणार तुम्ही? हेनरी लॉ. हेनरी लॉ काय सांगतो? S इज इक्वल टू KH इंटू P. KH विचारलाय म्हणजे KH इज इक्वल टू S अपॉन P. S ची किंमत किती दिली? 7 गुणिले 10 रेज टू वजा 4. P किती दिला? 1. उत्तर किती आलं? 7 गुणिले 10 च्या डोक्यावर वजा 4. हे मी माझ्या मनाने प्रश्न घेत नाही, त्यांनी विचारलेलेच प्रश्न आहे. कळालं का नाही कळालं? म्हणजे तो उत्तर आपलं काय आलं? येऊन गेलं. What is the delta TF Delta TF for a for solution solution containing containing 5 gram 5 gram sucrose in 100 gram 100 gram solvent solvent if if molar mass molar mass of sucrose sucrose is is 342 342 and KF for solvent is 14.7. 14.7. त्याने काय विचारलं मला? डेल्टा TF इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सर कसं करणार? सांगतो. पहिल्यांदा तर हे लक्षात घे की 100 ग्राम सॉल्व्हंट घेतलं, त्याच्यात 5 ग्राम सुक्रोज टाकली, साखर टाकली. मग जी टाकली जाते ती काय असते? solute आणि ज्याच्यात टाकली जाते तो काय असतो? solvent. विचारलं काय त्याने मला? Delta TF. मग डेल्टा TF चा फॉर्म्युला काय असतो? डेल्टा TF इज इक्वल टू Delta TF is equal to KF इंटू KF into स्मॉल m KF इंटू KF into W2 W2 अपॉन upon M2 M2 इंटू into W1 W1 इंटू into 1000. 1000. KF विचारला का डेल्टा TF विचारला त्याने? Delta TF KF ची किंमत किती दिली मला त्याने? 14.4. W2 ची किंमत किती दिली मला? आता बघ लक्ष, 5 ग्राम सोल्यूटचं वजन झालं म्हणजे W2 झालं, सोल्यूटचं मॉलिक्युलर मास झालं म्हणजे M2 झाला, सॉल्व्हंटचं वजन झालं म्हणजे W1 झालं. मग आता बघूया W2 ची किंमत किती दिली त्याने मला? 5 ग्राम. 5 ग्राम गुणिले काय? 1000 डिवाइडला काय? M2 किती दिला? 342 गुणिले W1 किती दिला त्याने मला? 100. सर कसं करायचं? प्रश्न पडला. बरं गेला, संपला. मग संपवलं काय? मला माहिती आहे की क्षेत्र 300 बरोबर, म्हणजे तू समजेल त्याने तुला 2.2 देऊन आनंदित करून दिलं. हां मग 2.3 येशील ना? हा चल दिलं. हां तुला हा प्रश्न जाणार पहिले मी तुला समजू. हां म्हणजे तू पण समजा चालले की तू मागे गेला कसं समजेल? हां 5 1 5 5 5 25 5 30 30 4 5 5 25 5 30 5 8 40 जसं आपण मग मी येणार 7 घेतला, आमच्याकडे 7 आहे तर 7 7 गुणे 14 होता, म्हणजे उत्तर 2 आलं. हो आला 2 पॉईंट समथिंग उत्तर आलं. अरे संपला विषय. काय झाला? संपला. उत्तर किती आलं? 2 पॉईंट समथिंग. 2.1 2 3 4 काहीतरी आलं. काल डेल्टा TF ची किंमत आली. अरे काल ना, काल जोरात काल का? काल व्हेरी गुड. आता लक्ष
चालू राहू ओके परत आपण 5 MCQs घेतले, ठीक आहे. म्हणजे सोल्युशनची एक फिक्स्ड सिरीज सरांनी सांगितल्याप्रमाणे केली. अरे केली का नाही केली. आता जर का तिसऱ्या चॅप्टरची जर का सिरीज हवी असणार तर मला 100 कमेंट्स पाहिजे. किती कमेंट्स पाहिजे? 100. की सर तिसऱ्या चॅप्टरची सिरीज घ्या. किती कमेंट्स पाहिजे? 100. 100 असले तर आपण घेणार का? जोर आपण घेणार का 100 असले तर? नाही. किती पाहिजे? 100. बघूया वर. अरे नसले तरी घेणार सर, समज असं काही नाही. सरांचं मला वेगळे समजायला वेळ लागेल. बरं ठीक आहे. मग आता हे दुसरं चॅप्टर झाला, पहिला झाला, दुसरं झालं. 16 घेणार, 11 विषय घेणार, सर्व घेणार, ठीक आहे. फक्त अभ्यास तुम्ही चांगला करा. काय वाटलं खाली सांग.